आपण म्हणता की आमदार इथं येतात, इथं प्रचार करतात किंवा लोणावळा शहरामध्ये प्रचार करतात, पण एकंदर काय आहे की दूरदृष्टी असणारा नेता आहे आणि त्यांना काम करायचं आहे, तर मग आपण त्यांना काय अडवलं पाहिजे? जर आपण एकंदर बघितलं तर मागच्या तुमच्याच म्हणजे मी होतो त्याच्यामध्ये आपण ठराव केला, आरपीटीएचचं गार्डन जे पीटीएचचं गार्डन हायवेवरचं आहे ते काम आपण त्यावेळेस चालू केलं, ते अजूनपर्यंत पूर्णत्वास येत नाही, त्याची फक्त भिंतच झाली आजूबाजूची. आज त्याचा फंड 6 कोटी रुपये त्याच्यामध्ये आले होते, ते फंड सगळा अलॉट झाला, सगळं झालं, पण ते काम का नाही पूर्ण होऊ शकलं? एखाद्या विशिष्ट ठेकेदाराकडूनच ते काम करून घ्यायचं, असा काही त्याचा हट्ट होता का, हाही प्रश्न आहे. आणि ती लोणावळेकर जनता विचारते ना आता की का नाही ते काम पूर्ण होऊ शकलं. आज पीटीएचं गार्डन इतक्या वर्ष झालं चाललंय, मग ते का पूर्ण झालं नाही, हाही एक प्रश्न माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांना खरं तर आहे. तो पीटीएचं गार्डनचं काम का थांबलं हे तुम्ही खरं तर सांगायला पाहिजे. राहिला प्रश्न दुसरा की मी मागेही बोललो की बीव्हीजीचं जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये लोणावळेकर नागरिक सहभागी झाले, ते आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवलं. त्याच्यामध्ये 2 कोटी रुपये बऱ्यापैकी लोणावळा नगर परिषदेचे आम्ही वाचवू शकलो आणि तेच काम आज सगळं होतं. पण त्याच्यामध्ये ताई आपण आंदोलनामध्ये आलं नाही. तेच आंदोलन रेल्वेसाठी झालं, सगळे लोक जागरूक नागरिकच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र आलो. लोणावळ्यामध्ये काही रेल्वे थांबत नव्हत्या, काही ट्रेन थांबत नव्हत्या, लोकल थांबत नव्हत्या, त्यासाठी आम्ही सगळ्या लोणावळेकर नागरिकांनी एकत्र आंदोलन केलं. पण एवढं आंदोलन करत असताना आपण त्याच्यामध्ये आला नाही. शेवटी हा अहंकाराचाच भाग झाला ना, आपल्याला अहंकाराचाच भाग झाला की आपण या आंदोलनामध्ये येऊ शकला नाहीत किंवा आपण आला नाहीत. मग याच्या मागचा काही स्वार्थ होता का, याचाही खुलासा खरं तर करणं गरजेचं आहे. सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अतिशय उत्कृष्टपणे त्याच्यामध्ये लोहगड किल्ल्याची जी प्रतिकृती आहे ती ठेवून, आजूबाजूला आपण वेगवेगळे विज्युअल्स ठेवून आज ते स्मारक आपण पूर्ण करतो. आता तुम्ही मला सांगा, त्या स्मारकाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे ठराव झाले, वेगवेगळ्या पद्धतीनं आपण तो करण्याचा प्रयत्न, त्याच्यात ठराव आम्ही करून दिले, पण ते काही झाले नाही. त्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे ती मागणी केली आणि त्या मागणीला त्यांनी सकारात्मकता दाखवली आणि आज ते स्मारकाचं 3-3.5 कोटी रुपयाचा निधी तिथे आलेला आहे आणि ते स्मारक पूर्णत्वास येत आहे. म्हणजे काम झालं ना. पोलीस स्टेशनचं असेल, महिलांच्या, आमच्या लोणावळेकर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशनला सुसज्ज अशी एक इमारत हवी. मग ती इमारत आज कोणाच्या माध्यमातून पूर्ण झाली? ती आमदारांच्या माध्यमातून पूर्ण झाली. लोणावळेकर नागरिकांना 1 रुपयामध्ये काही न करता जिल्हा रुग्णालयाच्या पूर्ण सोयी आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिळाल्या पाहिजेत. हे काम कोणी पूर्ण केलं? हेही काम आमदारांनीच पूर्ण केलं. मग तुम्ही जे म्हणता की लोणावळ्यामध्ये आमदारांचं काय काम, ही कामं आहेत आणि ही कामं खरं तर लोणावळेकर आज डोळे उघडून बघतात आहेत, ती कामं दिसतात आहेत. असं नाही की उड्डाण पूल जसा रडतोय तसे हे काही बिल्डिंग पेंडिंग राहिलं आहेत किंवा यांचं काही काम राहिलंय, याचं हॉस्पिटलचं काम अर्धवट राहिलंय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक चालू केलंय आणि ते अर्धवटच राहिले, असं तर नाही. सगळी कामं पूर्णत्वास आलेली आहेत आणि ते डोळ्यांनी बघतात आहेत. त्यामुळे लोणावळेकरांनाही माहिती आहे की नक्की आता आपल्याला कोणाला निवडायचं आहे.